बरं. सुरेखा, खरं तर माझ्या मुलीचा तुझ्यासाठी एक निरोप आहे. सुरेखा ऐकतेस ना? हा हा ऐकते मी. काय निरोप आहे तुमच्या मुलीचा? म्हणजे सुरेखा, तुझा नवरा काल आमच्या घरापाशी आला होता. अरे मॅडम, सांभाळून. काय पाणी वगैरे हवंय का? नाही नको नको. तुमच्या घरापाशी आलते ते? हो, म्हणजे तो आला होता असा भरकटत. काय बोलले? नाही नाही, माझ्याशी काहीच बोलला नाही तो. पण मी बघितलं की तो माझ्या जावयाशी बोलत होता. आणि मला नंतर कळलं की तो खूप प्यायला होता. तर मी त्याला बघून ओळखलं. मी म्हणलं की अरे, हा तर आमच्या सुरेखाचा नवरा. मग त्यावर माझी मुलगी असं म्हणाली की अरे रे बिचारी, हा असला नवरा सांभाळणं खूप अवघड आहे. म्हणून मी काय म्हणतो, त्याला ना थोडी दारू कमी करायला सांग. हे खरं तर बंदच करायला सांग. कारण काय आहे ना, म्हणजे तो असा लोकांना रस्त्यात थांबवतो, त्यांच्याकडे पैसे मागतो. बरं दिसत नाही ना. तू एवढी कष्ट करतेस, पैसा पैसा साठवतेस, आणि हा आपला सगळे दारूवर उडवतो. हे कुठेतरी थांबायला हवं. आणि काय ना सुरेखा, माझी लेक खूप हळवी आहे. तिला जेव्हा हे कळलं ना, तेव्हा तिला खूप वाईट वाटलं. म्हणून तिने मुद्दामून मला फोन केला आणि तुला निरोप द्यायला सांगितला. बरं आहे. मॅडम, सॉरी, मी असं बोलतच राहिलो. पण काय होतं, नंतर काम सुरू झालं ना की मग माझ्या लक्षातच राहत नाही. खरंय. बरं आहे, आनंद आहे. सुरेखा बाळा, हे मी सगळं वडिलकीच्या नात्याने बोललो. तू राग नको माणूस. अहो नाही नाही, अजिबात नाही. काळजी घे. आनंद आहे. Got it. Superb, Lakshmi. अच्छा, मेकअप. Correct expression, Lakshmi. Superb. Okay, next तुमचा मास्टर झाला. चल, सांगा लवकर. गरज. हा. मी काय म्हणतो, हा. तर लाईन्स मॅन तुला. हो हो. हा, हो. मी बरोबर ते जिकडून उठायचं होतं तिकडेच. हा, हो सर, आणि ते पासिंग पण करेक्ट होतं ना. करेक्ट करेक्ट. माझं काय म्हणणं आहे, हा. म्हणजे खाता सर, खाता एक मिनिट, मी काहीतरी करतो. लक्ष्मीराई असेच प्रश्न पडत असतील का? म्हणजे इतक्या वरवरच्या गोष्टींमुळे तिला संशय येत असेल का? का मग तिला काही कळलंय? हल्ली तिचं संशय घेणं खूप वाढलंय. कशामुळे काही कळत नाहीये. खरं तर मी पूर्वी कामासाठी बाहेर जात होतो. रात्री परत यायचो. मधल्या वेळात मी कुठे जातोय, काय करतोय याबद्दल तिनाचे प्रश्न नव्हते कधी विचार. हल्ली काय झालंय कोण जाणे. मलाच तिला विचारायला पाहिजे आता. फोन दे. मी आलो.
हॅलो, हा काय करतेस? आज तू कसा काय फोन केलास? झालं, तुला फोन केला तरी प्रॉब्लेम आहे, नाही केला तरी प्रॉब्लेम आहे. काय झालंय काय लक्ष्मी? वैभव, मला सारखं असं का वाटत राहतं की तू माझ्यापासून काहीतरी लपवतोयस? नाही, असं काही नाहीये. वैभव, वैभव काय झालंय? तू सतत कसल्या तरी दडपणाखाली असतोस. मी म्हणाले सुद्धा तुला, नक्की काय झालंय? हे काम सुरू झाल्यापासून सगळंच बदललंय वैभव. नाही, पण तू म्हणतेस तसं काही नाहीये. काही नाही तर मग जेव्हाच्या तेव्हा तू गोष्टी मला का नाही नीट सांगत? लक्ष्मी, तुझ्यापासून मला गोष्टी लपवायच्या असतात असं नसतं ग. बघतेस ना काय धावपळ चालली आहे माझी. घरी कधी येतो मी? दबून भागून येतो तर अंगात त्राण नसतात माझ्या. काय सांगणार तुला? आणि मुळात काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत असं मला नाही वाटत. गेले काही दिवस किती धावपळ चालली आहे आपली. काय काय घडतंय तू बघतेस. आई काकांचं ते प्रकरण झालं, आपण घर घेतलं, त्या घराचे हप्ते द्यायचे, तेवढ्यात आई भाऊ घरी आले, आईचं ऑपरेशन निघालं. या सगळ्या गोष्टींमध्ये डोकं वर काढायला तरी वेळ मिळालाय का मला? तुला केव्हा सांगणार या सगळ्या गोष्टी? आणि मुळात तेच म्हणतोय मी की सांगण्यासारखं काही नाहीये तर तुला काय सांगू मी? दगदग होते कामाची, टेन्शन्स आहेत कामाची, ती काय सांगणार तुला मी? तू म्हणतोयस तसं असेलही कदाचित, पण मग मला तुझं असं दूर असण्याची सवय नाही राहिली आहे वैभव. ते बरोबर आहे. आणि तसंही लक्ष्मी, तू तरी कुठे मला सगळ्या गोष्टी सांगतेस? तू मध्यंतरी शर्टांना बटणं लावण्याचा व्यवसाय करत होतीस मला न सांगता. तुला पैसे कमवायचे होते, तेही सगळं माझ्यापासून लपवूनच केलंस ना तू. तुझ्याही मनात काय चाललेलं असतं ते कुठे कळतं मला सगळं. आता बाबांना फोन करून सांगायची काय गरज होती की सुरेखाची तुम्ही चौकशी करा? हो, म्हणजे चुकलं असेल माझं, पण वैभव, मी बाबांशी बोलले हे तुला कसं कळलं? सांग ना वैभव. मी बाबांना सुरेखाला फोन करायला सांगितलं हे तुला कसं कळलं? का मला नाही का कळू शकत? पण कसं? कसं म्हणजे? म्हणजे त्या दोघांपैकीच कोणीतरी तुला सांगितलं असणार. असं काही नाही. असं काही नाही, मग कसं आहे? लक्ष्मी, इथे म्हणजे शूटिंग फ्लोअरवर बाबांच्या इथे अनेक माणसं माझ्या ओळखीची आहेत. मला नाही वाटत बाबांनी 4 देखत तिला हा प्रश्न विचारला असता. त्याने खाजगीतही का विचारलं हा माझा खरा प्रश्न आहे. काय गरज होती तिला तिच्या आयुष्याबद्दल प्रश्न विचारण्याची? अरे, बाबांनी अशी चौकशी केली असेल. चौकशी सगळ्यांची नाही ना करत बाबा. असतील करत. ते पण ठराविक माणसांची चौकशी करायला तू फोन करून सांगत नाहीस ना त्यांना. पण असं सांगितलं तर बिघडलं काय त्यात? लक्ष्मी, याला संशय घेणं असं म्हणतात. हे बघ, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. पण मला तुझा मुळात प्रश्नच पटलेला नाहीये. बरं, नसेल पटला, पण आता मी विचारते तर सांग ना तू. तुला कसं कळलं? मला बाबांकडनंही कळलं असेल. बाबांकडून? हा. तुझा आणि बाबांचा फोन झाला होता का? गाडीमध्ये काय एकदाच पेट्रोल फुल गेलं की आयुष्यभर पळते का? सारखं सारखं पेट्रोल घालायला लागतं तेव्हा पळते. तसंच आहे माझं. मला सुद्धा सारखे सारखे पैसे द्यावे लागते. हात खाजायला लागला ग सुरखे माझा. ते त्या दिवशी आपण भेटलो ते तुमचं सासर होतं ना? मग घर कुठे वैभवराव तुमचं?